तुम्ही जेव्हा आज फडणवीसांना शिव्या घालताय त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. कशाला बुवा, त्यांना काय गरज पडली तुमच्या विरोधात जायची? आणि मुळात म्हणजे 2018मध्ये ते मुख्यमंत्री असताना, हे माझं स्वतःचं मत मी तुमच्यावर लादत नाही, एक मराठा वकील जे तुमची बाजू तिथे कोर्टात मांडतायत त्यांचाच व्हिडिओमध्ये त्यांनी हे मान्य केलं आहे की फडणवीसांनी कष्ट करून ज्या ज्या त्रुटी राहिलेल्या होत्या ते सुधारून हायकोर्टात टिकणारं आरक्षण तुम्हाला मिळवून दिलेलं होतं. तरी आज तुम्ही शिव्या घालताय त्यांनाच. मग एखादा नेता हा विचार नाही का करणार की अरे जो त्यांना मदत करतोय त्यांच्यावरच हे उलटलेत? ही कुठली महाराजांची कोण हे महाराज आहेत की जे असे शिक्षण तुम्हाला देतात, शिकवण देतात? कारण तुम्ही एकीकडे म्हणता आमची शिवाजी महाराजांची, छत्रपतींची विचारसरणी आहे. मग तुम्हाला असं वाटतं की आरक्षण मागतोय तुझी बायको नाही, ही महाराजांची शिकवण होती? तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या पदावरच्या माणसाला केवळ तो ब्राह्मण आहे म्हणून असं त्याला जर का अपमानित करत असाल तर त्याला तुम्ही अपमानित नाही करत आहे. जेव्हा समस्त समाज तुम्ही म्हणता ना शाहू फुले आंबेडकरांचा आमची विचारसरणी आहे, त्या आंबेडकरांच्या संविधानाच्या कानाखालीच वाजवताय तुम्ही. कारण तुम्ही त्या संविधानाचा, त्या पदाचाच अपमान करताय कारण तिथे ब्राह्मण आहे म्हणून. ब्राह्मण समाजाचा इतका द्वेष तुमच्या मनात तुमच्या नेत्यांनी भरून दिला आहे की तुमची अवस्था त्या कोंबड्यांची सारखी झाली. ते झुंजणारे कोंबडे असतात ना, वास्तविक बघता कोंबड्यांची झुंज की ज्याच्यामुळे दोन कोंबडे एकमेकांवर हल्ला करताना जखमी होत असतात, त्यांना वेदना होत असतात, आणि त्याची मजा बघणारे जे लोक असतात त्यांची मानसिकता किती खालच्या दर्जाची असू शकते हे तुम्ही विचार करा. कोणाला वेदना होताना बघून, कोणाला जखम होताना बघून कोणाला आनंद कसा काय मिळू शकतो याचा कधी विचार केला? पण तुमच्या नेत्यांनी जे 70 वर्ष तुमच्या सत्तेत होते त्यांनी फक्त ब्राह्मण द्वेष किंवा इतर कुठल्याही जातीबद्दल तुमच्या मनात इतका द्वेष भरला की तुम्ही तुमच्या स्वतःमधली जे कर्तृत्व किंवा शक्ती आहे तेच विचारसरणीच तुमची काढून घेतली त्यांनी. ते कोंबडे का लढतात माहिती? कारण त्यांची तीच विचारसरणी त्यांच्या मालकाने काढून घेतलेली असते. आणि आपला कोंबडा जिंकावा म्हणून त्याच्या पिसात धारदार शस्त्र काहीतरी सुरीसारखं लपवलेलं असतं. हे दोन्ही कोंबड्यांना माहिती असतं की मी झुंजलो की समोरच्याला आघात होतोय, रक्त येत आहे, त्याला वेदना होत आहेत, हे दोघांनाही माहिती असतं. दोन्ही कोंबडे असतात म्हणजे दोन्ही एका जातीचेच असतात ना. जाती म्हणजे हाही कोंबडाच असतो. पण ते हे सुरे झुगारून देत नाहीत. त्यांना ती विचारसरणीच तुमची काढून घेतलेली आहे तुमच्या नेत्यांनी. का? तर तुम्ही झुंजत राहणं हे त्यांना सत्तेत राहण्यासाठी गरजेचं होतं म्हणून. आणि हेच तुम्हाला आजतागत कळलेलं नाही. ब्राह्मण समाज हा कुठल्याही नेत्याची वोट बँक नाही, पक्षाची तर नाहीच नाही, कारण आम्ही मुळातच 2-4% आहेत असं हिणवलं जातं ना आम्हाला. पण ही वास्तविकता आहे. तेच 3% आम्ही त्या 3%पैकी आहोत की जो 100% समाजापैकी एक असा समाज आहे जे कुठल्याही प्रगतीसाठी सरकारवर अवलंबून राहिलेले नाही, ना कुठल्या नेत्यावर अवलंबून राहिले, ना सरकारवर अवलंबून राहिले. आमची प्रगती आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर करून घेतली. कारण आम्ही, मोदीजी म्हणतात ना आत्मनिर्भर भारत, आम्ही झालो आत्मनिर्भर ब्राह्मण. 1948पासूनच. आज समस्त समाजाला माझा प्रश्न आहे. 48 नंतर, गांधी हत्येनंतर असंख्य ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली, उद्ध्वस्त झाले त्यांचे संसार, रस्त्यावर आले. पण तरीही कुठलं सरकार आलं आमच्या मदतीला? कुठल्या नेत्याने आम्हाला पण न्याय मिळावा यासाठी सरकार दरबारी दार ठोठावलं त्यांचं? का आम्हाला न्यायाचा अधिकार नाही? आम्ही या देशाचे नागरिक नाही? मग तेव्हा विचार करा की अशा प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण हे एकच शस्त्र घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. आम्ही लक्ष नाही दिलं. आम्ही तेव्हाच आत्मनिर्भर झालो सुदैवाने की आम्हाला कळलं की आपण जर का कुठल्या पक्षाची, नेत्याची वोट बँक नसेल तर हे सरकार आपल्याला मदत करणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्मनिर्भर झालो. पण तुम्ही तर एवढी मोठी वोट बँक होतात तरीही तुम्ही कसे काय कोंबडे झालात?
ते शस्त्र तुम्ही आजही तुमच्या पिसात ठेवलेली आहेत आणि ब्राह्मणांना शिव्या घालत फिरताय. कारण तुम्ही एकमेकात झुंजत राहणं हेच तुमच्या सत्ताकारांना हवं आहे. हे तुम्हाला तेव्हाही कळलं नव्हतं ना आजही नाही कळत आहे. ओबीसी वर्सेस मराठा, मराठा वर्सेस ब्राह्मण, ब्राह्मण वर्सेस ओबीसी. पण ह्याच्यातला एक फरक सांगू, ब्राह्मण कधीच कोंबडा नाही झाला तुमच्यासारखा. कारण कोंबडा होणं न होणं हे कोंबड्यावर अवलंबून असतं, मालकावर नाही. तो निघून जाऊ शकतो तिथून, पण ते तुम्ही केलं नाही. तुम्ही कोंबडा झालात स्वतःच्या मालकाच्या हातचा आणि रक्तबंबाळ होत राहिलात त्याच्यासाठी, स्वतःसाठी नाही. मग एवढी जर का वोट बँक होतात तुम्ही, तर मग का तुमच्या मुख्यमंत्र्यांशी तुम्ही निगोशिएट नाही केलं? तुमच्याकडे विचारवंत नाही आहेत, पण तुम्ही त्यांच्याकडे न जाता तुम्ही अशा लोकांच्याकडे दिलं ज्यांनी फक्त तुम्हाला झुलवत ठेवले आहेत की 70 वर्ष, आणि अजूनही तुम्हाला झुलवतच ठेवलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या मागास असण्याची जबाबदारी ब्राह्मणांवर टाकताय. का? तर परत तुम्हाला तो द्वेष निर्माण करून झुंजवत ठेवत राहायचं आणि सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची. बस हे तेच लोक आहेत जे 2 कोंबड्यांना लढवून त्यांच्या वेदनांवर मजा बघत असतात. ब्राह्मण समाजाला शिव्या देऊन जर का तुमचा उत्कर्ष होणार असेल तर खुशाल द्या, पण तो 70 वर्षात झालेला तर नाही आहे. नाही तर तुम्हाला परत ही वेळ आलीच नसती ना. कुठला डॉक्टर असं तुम्ही बघितलं आहे, ब्राह्मण किंवा कुठल्याही जातीचा डॉक्टर दुसऱ्याची म्हणजे रुग्णाची जात बघून त्याला उपचार देतो का? नाही ना. कुठलाही शिक्षक हा बघतो का विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे मग त्याला शिक्षण देतो? नाही. महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून साम्राज्य निर्माण केलं, कारण त्यांनी जात नाही बघितली, त्यांनी त्या माणसाचं कर्तृत्व बघितलं. ब्राह्मणांमध्ये शिक्षण आहे तर त्याला ते काम द्या. क्षत्रिय आहात तुम्ही, लढवई आहात, तुम्हाला इतर घटकांच्या संरक्षणाची जबाबदारी दिली आहे, पण ते न करता तुम्ही वार करत सुटला तर मग त्याला काय अर्थच राहत नाही हो. आणि त्याने तुमची प्रगती होणार नाही आणि झालेली पण नाही. मी दुसरा प्रश्न विचारला होता की महाविकास आघाडीच्या काळात तुमचं आंदोलन का नाही झालं? याला कारण हेच होतं की मला बघायचं होतं. आता काल राजेश टोपे सर टीव्हीवर म्हणाले नाही महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा आंदोलन झालं. मग मीच विचार केला की आपल्याला कसं नाही कळलं, कारण मी ती घोषणाच नाही ऐकली. आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही, ही घोषणा आरक्षणासाठी नव्हतीच. ही घोषणा मुद्दामून दिली गेली होती कारण तिथे एक ब्राह्मण मुख्यमंत्री तिथं बसलेला होता म्हणून. त्या संविधानिक पदाचा आपण अपमान करतोय म्हणजे पर्यायाने आंबेडकरांच्या संविधानाचाच अपमान केला तुम्ही. पण तुम्हाला कुठं त्याचं काय आहे? तुम्हाला वाटतं आपण फडणवीसांचा अपमान करतोय. बरं, फडणवीस तुमच्या पातळीवर जाऊन कधी शिव्या शाप देणार नाहीत, कारण ते आमचे संस्कारच नाहीत. शिव्या द्यायला काहीही शिक्षण लागत नाही, पण ते न द्यायला संस्कार असावे लागतात. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या नेत्यांचा अपमान करून विजयाची पताका वगैरे झळकावताय कुठे? अजिबात नाही. अखंड भारत तुम्हाला बघतोय. त्यांना आरक्षण हायकोर्टात कोणी दिलं आहे हेही माहिती आहे, तरी तुम्ही त्यांनाच शिव्या घालताय, त्यांची आया बहिणी काढताय, त्यांच्या बायकोवरनं त्यांच्या मुलीवरनं अश्लाघ्य शिव्या देताय. हे पण ती भारतीय समस्त बाहेरची जनता बघते, तेव्हा ती जज करत असते तुमच्या जातीला. कारण हे मराठा आंदोलन आहे, त्यामुळे त्याला एक जातीचं प्रमाणपत्र त्याच्यात येतं. ते जज करत असतात तुम्हाला की अरे बापरे, हे म्हणजे जो मदत करतोय म्हणजे मी एखाद्या प्राण्याला पाणी पाजावं आणि नंतर पुढच्या क्षणी त्यांनी मला दंश करावा, असं झालं आहे ते. हे चित्र तुमच्यामुळे समोर येते, त्यामुळे हे उद्गार जेव्हा काढता ना तेव्हा जपून काढा. कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, 3 मिनिटात आम्ही अख्खा ब्राह्मण समाज संपवून दाखवू वगैरे. कुठनं येतो हा द्वेष तुमच्या मनात? म्हणजे मला हेच कळत नाही की कुठला ब्राह्मणात सगळ्यात तुम्हाला म्हणालं आहे की आरक्षण घेऊ नका म्हणून. घ्या ना. म्हणजे तुमचेच बंधुभाऊ तुम्हाला आत्तापर्यंत कोंबडा म्हणून वापरत आले आणि परत तुम्हाला तेच लोक साम्राज्य निर्माण करण्यासाठी हवेत. म्हणजे तुमची विचारधारा किती त्यांनी बोथट करून ठेवली याचं एक मोठं उदाहरण आहे.
कारण ज्या वेळेला आरक्षण मागतोय तुझी बायको नाही, या विधानाचा कुठलाही राजकीय पक्ष, राजकीय नेता निषेध करत नाही ना. त्यांनी हिंदुत्वाच्या आणि शिवाजी महाराजांच्या विचारसरणीची गोष्टच करायची नाही, मतांसाठी तर अजिबातच नाही. कारण शिवाजी महाराजांची जी विचारसरणी ही असली नाही. तिथं तुम्ही त्यांचा अपमान करताय, पण गप्प बसून जे तुम्हाला समर्थन देत आहेत ना, त्यांना पण शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. ते विचारवंत शोधा आणि त्यांच्या मागे जा. नको त्या नेत्यांच्या मागे नका जाऊ, त्याचा काय उपयोग नाही आहे. एक उदाहरण देऊ तुम्हाला, आता दुसरं म्हणजे पटेल तुम्हाला. महाविकास आघाडीच्या काळात त्या मुख्यमंत्र्यांना नाही म्हणालात तुम्ही, आरक्षण मागतोय तुझी बायको नाही का? त्या मुख्यमंत्र्यांना म्हणलं असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय हालत केली असती तुमची, म्हणून तिथं तुम्ही बोलायचं नाही. पण तेच मुख्यमंत्री, तेच नेते जे स्वतः हिंदुत्वाचे गोडवे गात आहेत ना, ते समजता एका नेत्यासाठी नाही आहे माझं, जे समजता ना ते हिंदुत्वाचे गोडवे गात आहेत ना, ते पालघरच्या बाबतीत गप्प बसलेले होते. कारण ही त्यांच्या पक्षाची धोरणं असतात. तुम्ही कधी कोणाच्या अंगावर जायचं आणि कधी हिंदुत्व दाखवायचं, कधी एकी दाखवायची, हे तुमच्या हातात नसतं. म्हणून तुम्ही राणा दाम्पत्याला थांबवलं. हिंदुत्वाचा झेंडा घेणाऱ्यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला थांबवावं यासारखं दुर्दैवच काही नाही. पण परत तेच